सीताराम बाबाजी चला म्हणा बाहेर फटफट होती दुपार घालता का पुढे जावं लागते ना अजून आता उद्या आषाढी एकादशी तर काय ना काही तिकडे करायला लागला आपल्याला मग गाडी जात नाही मग आपली आता मी काय करू तू मला सांग. हो आता मी म्हणून कटालो हिंग तर गाडीवर येऊन बसलो. या बायानं धकाय पाहिजे का नाही बाया हो जीव गेलेला आहे अशा गोष्टी असते. मी पहिलेच म्हणून बायाला घेऊ नका माणसं चाल आपण हे कुठे ऐकते तर घेतल्या बाया. तू एक काम कर हो बबन तू माया म्हणल्या बरीच आहे का नाही तू डॅनियल म्हण. हो डॅनी बुडा कसा ते या बायाला धमकडून बस होती गाडीत. हो तू तेले म्हण या बायानं गडबड करा पाहिजे का गाडी वाढीने गडबड करा पाहिजे काय मला समजतच नाही राजा. ए शांताबाई अरे चला ना काय अजित 12 1 वाजवता का म्हणा चला ना अजून पुढे गाडी जात नाही ना मग उद्या किती गर्दी राहते पंढरपूर तुम्हाला माहित आहे का. चला ना मग घ्या ना आडपाना का एकाच जागा का एकाच देवस्थानाला घेऊन बसता काय देव इथेच बसता जागरण करत. बाबा बन भाऊ आमचं काही नाही म्हणलं आमचं निघत तयारी झालेली आहे आम्हाला काही नाही फक्त दुरून दर्शन घेतलं आम्ही चला म्हणलं. हो आमचं काय ते पुष्याबाई निमलाबाई ते अजून तिकडे जायचं द्या ना मग बायाजन कसं बायच असते जा बरं तुम्ही आवाज द्या त्याला म्हणा चला ते ड्रायव्हर गडबड कुठला आला म्हणा उद्या मग गाडी जाणार नाही तिकडे मग मानवर कर्म कर सर पैदलच नेलं हेच नेलं हा मग मी इकडे लावतो मग 10 किलोमीटर बाई. हो मग जा मग पैदल तुम्ही नाही मी आणतो म्हणलं त्याला बोला बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे अजून गर्दी व्हायची तिकडे. कोणी बाया म्हणजे खायला देन हे देन ते द्यायचं खायला पण कसं माणूस घेऊनच पाहून द्यायचं आणि ते बरं ठेवजो कानातलं गिनातलं हे काही आणलं नसेल ना आणि आणलं असेल तर बराबर ठेवजो म्हणला नाही तर बस म्हणा बाबा शांताराम भाऊ तुम्ही म्हणता खरीच गोष्ट आहे म्हणलं. हो नाही बाबा मी आता काही आणलंच नाही म्हणलं होते काना गिनातलं मला काही ते घेऊन नाही म्हणते काही हरी का नाही मी काहीच नाही आणलं. नाही इथे कसं इथे एका प्रकारचे नसते ना म्हणून म्हणलं बाबा कसं हे ते जरा सुट्टे फुट्टे राहायचे जराशे त्याच्याच्यानं म्हणलं जरा व्यवस्थित राहायचं हा शांती काही आणलं असं मला फोन तर बराबर ठेवतो बरं नाही तर बळ जायला बळची वाकळी जायला तेच म्हणलं. नाही ना मी काही नाही आणलं तुम्हाला काय समजत नाही का काय मला काय घालायला एवढं काय काहीच नाही आणलं मी. नाही मुंशीराम आज जवळपास म्हणलं सर्वच पालख्या आले असतील नाही पंढरपुरात. हो म्हणजे आल्या म्हणजे याच लागतील ना बाबा. आता कसं उद्या एकादशी म्हणजे आज सर्व कंप्लीट होऊन जाते म्हणजे राहिल्यास विल्या हे ते सर्व आज येऊन जाते. नाही मुंशीराम आता गर्दी म्हणल्याच्यानं आता बारीला आपल्याला दर्शनासाठी का आता 8 घंटे लागते कोणी मध्ये 12 घंटे लागते काय कोणी मध्ये काय 2 दिवस लागते काय एवढं होईल बा मला एवढं काय लोट घेत. अरे ते पांढरंग सर्व लोक आले तुले का तू एकटा चालला का त्या पालखी हा चल आंघोळा करू मस्त फ्रेश गी शेती झालं की मस्त भारीत लागून जाऊ म्हणजे पाहायचं काम नाही मग लवकरात लोक दर्शन होऊन येते. चला तिकडे आपल्याला ते रूम पाहा लागते तिकडे जा लागते ना काय दर्शन घ्या लागेल मंदिरात राहा लागेल इकडे काय गुलाले तुम्ही बापा. मग आता आमचं तुम्हाला येणं होते नाही येणं होत म्हणून म्हणलं बाबा येईल चला म्हणलं उभ्या ते सकुबाईचं त्याचं घर आहे ते जुनं काय आहे ते पाहून घेऊ म्हणलं वेगळा म्हणजे तुम्हाला मग पाहायचं काम नाही म्हणलं बाबा कोणत्या वना डेंडर वना बसले होते रुक्मिणा का काय ते पाहून येऊ म्हणलं. अरे मग पहा ना कोणत्या डेंडर वनात बसली काय कशी बसली ते. अरे पहिले आपल्याला आंघोळा करून मस्त लगे आपल्या याच्यात बारीत लागा लागेल ना दर्शन घ्या लागतील हा का गर्दी उलशी आहे काय उलशी नाही गर्दी बकम गर्दी आहे बरं दिवस जायचा चला फटकन लोक दर्शन करून बसलेत म्हणलं आपल्या गाडी तरी आपण जाग्यावर जाऊ अजून चला फटकन चला तिकडे वाट पावलेत आपली. हो बरोबर आहे झुंबर बरोबर आहे तू. हो चाल चाल हो चाल जगन चाल. काय येतो ना घेतला ना तुम्ही तर आता काय होते त्याच्यात मग आता देवाच्या दरबार सुखी संसारात तुम्ही ना घेतल्यावर मग काय होणार आहे त्याला. नाही बरोबर आहे. अहो काय आहे का नाही मला आपली काही व्यवस्था का नुसतं काय तिथे टायच कुठं मीनच घेता हा अरे काय ना काही पानं कुठं काय आंघोळा करा लागेल काही करा लागेल बॅगा ठेवा लागतील काय ना काही हा एवढा मोठा पसारा स्वयंपाक करा लागेल. गेले ना ते डॅनी मुंशीराम तिकडे गेलेत ना ते कोणतं ते माणूस आहे त्याचा वैकीचा मथारी का कोण होते हो ते त्याच्या तिकडे घरी आहे म्हणजे ते रूम दरवर्षी जात असते ते तर तिकडे जाऊ म्हणे जर नाही जमलं तिकडे तर मग आपण इकडे मोठा फटावर पाहा लागेल एखाद्या जलाराम मटावर नाही कुठं मग इकडे मुक्काम ठोकू. तेच म्हणलं बाबा औंदा शांताराम भाऊ काय औंदा म्हणलं बाबा काय गर्दी वगैरे आहे किती आहे म्हणलं बाबा किती आहे जनता बापा पांडुरंगाच्या भक्ती रे मी तर पिस्सी झाली म्हणलं एवढी जनता पाहून. हो पहिली बार म्हणलं बाबा किती एवढं पाहिलं म्या मला समजून नाही लागलं बाबा किती जनता येते किती भाग भक्त आहेत म्हणलं विठ्ठलाचे. हा
तेच ना, आता औंधा गर्दी जास्त आहे. पालख्या पूर्ण येऊन पोचल्या म्हणलं. आता उद्या आषाढी एकादशी म्हणल्यावर तर औंधा गर्दीली आहे दर्शनाला. आता टाइम लागते किती नाही. एकडा रूम सापडली असती एकदा जिल्ह्याची. स्वयंपाक पाणी केला असतं, आंघोळा केला असतं, पाहायचं काम नव्हतं. उद्या खुल्या झाल्या असतील ना पॅक नाही उद्या आता पब्लिक म्हणल्यावर पूर्णच पालख्या आल्या ना आज उद्या एकादशी म्हणल्यावर पुन्हा औंधा पालखेली आलं ना त्याच्याच्यानंच आहे ना हे लेस गर्दी आहे ना औंधा. पाहू ना मग काय मोठा गिटार येतं कुणीकडे मोठावर झोपू मग आता काय त्याचं काय इलाज थोडी आता दिले आपलं नाही ना आपण कुठेही झोपतो ना बाय आहेत ना आपल्या सोबत त्याच्याच्यानं ना आपल्याला रूम पास लागते एखादी त्याशिवाय बजेट नाही लागत ते. अरे ओ माऊली ओ विठू माऊली रामकृष्ण रे ओ माऊली. अरे मुशिराम हो, अरे राम 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 रामकृष्ण हरी म्हणलं माऊली. काय पालखी औंधा आली वाटते नाही. हो हो, पालखी सोबत आपल्याला जमतेच नाही. याच लागते ना आपल्याला. आपली वारी चुकत नाही ना, बाकी काही चुकत वारी नाही चुकत आपली. हो कसं काय झालं मग? हा काय तुम्ही गाडीनं आले का पालखीनं आले मग? पुन्हा आलो तर खरीच म्हणलं आता गर्दी लिहा ना या वर्षी पालख्या येऊन पोहोचल्या तर फक्त राहायचं जराचं महिन्याचं काम झालं. आता कुठे 2 दिवस कुठेच मुक्काम करावं म्हणलं. आता आज रातभरातून दर्शन झालं तर बरंच बरं नाही तर मग आता मुक्कामी तर राहाच लागते का नाही. समजा आता 2 दिवस तर पाहिजेच का नाही रूमच कुठे पाव. हो मुक्कामी तर आज लागते. मग आपल्या हे बा मग एक काम करा ना, आपल्या जलारामच्या मठात आपली पालखी झाली. येऊ द्या पालखी सोबत 5 गीज भेटते द्यायला. हो त्याच्यात राहिलं येणं इकडे सर्व मोफत होऊन जाते. येऊ द्या मग पालखीतच येऊ द्या. पण तुमच्या विचारानं बरं इकडे जरासं अपसोय होते. तुम्ही जर तिकडे रूम जर केली तर अशी पद्धतशीर राहते ते तुमच्या मतानं. हो ना बरोबर आहे ते तू म्हणतो ते बरोबर आहे. पाहतो ना आता येईल विचारतो पालख्यावाल्याले. हो नाही तर मग हे कुठे आपली तिकडे जलामच्या तिकडे चालले का मोठा. काय होतं मग सांगा मग मला. या मग आपल्या मठावर या. 5 गीज देतो मग तुम्हाला. हो या. कसं करतो रे डायनी कसं करतो म्हणलं. आता काय पासा घेता का येता का ये मठातच येता का मग काय 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 करतो मग इकडे. आता इकडे झाले ना पूर्ण पॅक झाले. मग चाल तिकडे मग मठावरच जाऊ आता. मग काय येरी का आपल्याला का ताज हॉटेल भेटणार आहे इसा पंढरपुरात राहू लागलो हेच तर मोठं पुण्य आहे आपलं. हो चाल फक्त पाहू आपण काय करायचं ते बाहेर येईल समजावून सांगू. हो आपल्याला 5 गीज काढून इकडं होते ना आपलं फुकट फाकट. चा लावा बुक्का लावा चंदन लावा बुक्का लावा चंदन लावा सुगंधित अष्टगंध भक्त पुंडलिकाच्या दर्शनाचं चंदनाचं सुगंधित अष्टगंध लावा बुका लावा टेन्शन मुक्त करा बुक्का लावा. घ्या 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 चंदन 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 बुक्का सुगंधित अष्टगंध बुक्का. घ्या ना माऊली लावू का बुक्का तुम्हाला. हा घ्या ना फक्त तुमच्या मतानं जे टाकायचे ते टाका. हो लावू का बुक्का. हो सर्वांना लावून देतो ना. हो 506 जणांना देतो लावून. देऊ का बुक्का लावून. अबे का बाबा का सर्वाले बुक्का लावून देतं बिना आंघोळीचे. हो ना आम्हाला सोय नाही लागली कुठे जाऊ कुठे झोपान काय करा तू त्याच्यात लावतो म्हणतो बुक्का. कसे हो माऊली कसे आहात तुम्ही. काय राजा काय आमचं कामच नाही ते आता बोलायचं चालायचं कोणाला बुक्का लावायचा. माऊली माऊली म्हणून आम्ही राजा तुम्हाला गोड आवाज देतो तुम्ही असे बोलता. असं कसे हो माऊली कोणा गावाचे तुम्ही. तर बाबा आमच्या आंघोळ्या नाही झाल्या ते आंघोळ घ्यायला लावा लागत असते. तुला 5 रुपये टाका चिल्लर 5 रुपये नाही तर गेला ना 5 रुपयात जमाना राहिला का. मला असं दिसतं माहित आहे ना सर्वांचे भविष्यवाणी लावतो पाहतून मी का नुसतं का बुक्केच लावतो का. चेहरा पाहून सांगतो ना कोणाचं भविष्य काय 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 नाही ते. अरे तुमच्या मनात नाही खंता म्हणून तुमचं बायकोचं नाव आहे शांता. खरी की खोटं. हाय बाई बाबा येलं कसं काय बाबा आपलं नाव रे माहित बापा. हा बाबा खरंच सांगितलं ना. हो खरंच सांगितलं नाही माणसं बापा माणसं का पोरग माहिती. अहो मोठी राहू दे बातच तो त्याच्याकडे मन मोवाळू. अहो आपण तिकडून जलारामच्या मठाकडून आलो होतो का नी हे तिथेच बुक केला हवे ना माहित आहे ना मले. तू ये नाव म्या तुला शांती म्हणलं यानं का नाव धरलं. त्याला आपण दिसलो यानं लगेच इथे लावून दिलं ते इतिहास होती असं मला माहिती ना. मग काय बुक केला फिरत होतं हे सर्व समजलं असतं तर. काय राजा माऊली असं असते का. काही तुम्ही काही म्हणता पण तुम्ही लेख कंजूस सागरा माणूस हो. आज अद्याप असा माणूस नाही पाहिला. लेस कंजूस सापडला तुम्ही. बरंच बरं आहे बा लावायचे का बुक्के सर्वाले. बाबा तिकडे लावले तू चंद्रभागर बुक केला होता. जरा पैशावाला दिसते. माऊली लावता का बुक्का लावता का म्हणलं. अरे बाबा मी त्याच्या सोबत आहो रे बाबा त्याच टीम मधला हो ना मी एकाच माडीतले म्हणे मी. ये तू जा.
सर्व सारखेच आहे का रे बा एका घरात येत का रे चला 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 माऊली लावा बुके बुके बुके